नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार. आपण कुठून याच्यातून आलात? नाशिक मालेगाव. नाशिक वाव, मस्त. आमचं सौभाग्य, एवढ्या लांबून आलात तुम्ही. तर तुम्ही आता आलात, तुम्हाला आलात इकडे तर दापोलीतलं वातावरण एकंदरीत किंवा आमच्या होमस्टेचं वातावरण, त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता? होमस्टेच्या बाबतीत आम्हाला एकदम चांगली व्यवस्था झाली आणि पाणी एकदम मस्त गरम पाणी खूप मिळालं. सोलरचं पाणी असल्यामुळे कदाचित ते मिळालं आम्हाला गरम. आजूबाजूचा परिसर सुद्धा फार सुंदर आहे, शांत आहे, निवांत आहे. हां, म्हणजे शांततेसाठी. आणि मेन रस्त्यापासून जवळ आहे. मेन रस्त्यापासून आपलं हे जे माऊली होमस्टे जे जवळ आहे, छान व्यवस्था आहे. हां, त्या बाजूच्या ताई जे आहे त्यांनी सुंदर स्वयंपाक केला होता रात्री जेवणाचे. आम्ही त्यांना मासे आणून दिले, अतिशय टेस्टी होता. आम्ही पहिल्यांदाच खाल्ला इतका टेस्टी. ओके ओके, बरं. तुम्हाला म्हणजे एकंदरीत आमच्याकडचं सगळं आवडलं. दापोलीत तसं फार बघण्यासारखं आहे. 2-3 दिवस राहिलं तरीसुद्धा तुमचं तेवढं बघून होणार नाही. पण तुम्हाला अगदी आता तारकलीपर्यंत पुढे जायचं आहे म्हणून तुम्ही निघताय. तर तुमचा प्रवास सुखाचा हो. आणि जसे आलात मालेगावहून तसेच तुम्ही परत मालेगावला व्यवस्थित जा. आणि सिनियर सिटीजन आहात तर त्या दृष्टीने आम्ही तुमची काळजी घेतली की नाही घेतली? हां, हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण हॉटेल्स आणि होमस्टे त्याच्यामध्ये हा फरक पडतो. खूपच घरासारखंच सगळं मिळालं. हां, काय हॉटेलला तसं मिळत नाही. ओके. जसं घरचं प्रेम मिळतं तसं हे होमस्टेला गॅलरी आहे, स्पेस आहे, मोठी गॅलरी. हो, बाहेर जवळ 200-300 फुटाची गॅलरी आहे. म्हणजे तुमचंच घर आहे. म्हणजे आमच्या नातेवाईकांकडे आल्यासारखं आम्हाला फील झाला. ओके, हेच महत्त्वाचं काय आहे. कराल तुम्ही? आपापल्या मित्रमंडळींना किंवा आपल्या नातेवाईकांना कळवा की आम्ही अमुक ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी आमची सोय झाली आणि हे व्हिडिओ दाखवा. त्यांनाही आमच्याकडून आमंत्रित करा. आणि परत कधी तुम्ही आलात तर नक्की भेट द्या. त्यांची पण सेवा करायला. धन्यवाद. मला सेंड कर.